आज करायला काहीच नव्हतं. मग ठरवलं चला जरा आज घरगुती जेवण जेवूयात. तर तिथे खूप मोठा मळा होता आणि मळ्यामध्ये जेवणाची सोय केलेली होती. तर मळा होता गोखले मळा आणि तिथे एक पण माणूस कामाला नाहीत. सगळ्या लेडीजच आहेत. म्हणजे बाईच्या हातचं एकदम चवीदार घरगुती जेवण. त्यात पण एवढे पदार्थ ताटात जागा नव्हती बसवायला. मग काय एकदम दाबून खाल्लं आणि म्हणलं चला खाऊन जरा जिरूयात. तर गेले मळ्यामध्ये शतपावली करायला आणि तिथे बसायला बाज पण टाकलेला आहेत आणि तिथे चिक्कूची बाग पण होती. तिथे एक झोपाळा पण होता. त्यावर बसून थोड्या वेळ झोपाळा खेळले. म्हणलं चला आता घरी निघूयात. मग घरी गेल्यावर एक नवीन पदार्थाचं एक्सपेरिमेंट चालू होतं. फ्रीज टोफूचं. पहिल्यांदाच मागवलं होतं आणि त्याचं सॅलड बनवायचं ठरवलं आणि दोघांनी खाल्लं. पण इन्स्टंट रिग्रेट झालं कारण बनवायचं कसं हे दोघांना पण माहित नव्हतं. ते झाल्यावर तर बघितलं तर मागे एक मांजर अडकलं होतं. तर त्याचं रेस्क्यू मिशन चालू होतं आमच्या दोघांचं. मग ते काय मांजर ते रेस्क्यू झालं नाही कारण ते नाटकी करत होतं. त्यानंतर परत त्याचा दुसरा आयटम बनवणं चालू झालं. ते म्हणजे पनीर पोहे आणि नेहमीप्रमाणे शायनिंग मारत पोहे बनवत होता आणि दिस टाइम स्वतःच्या फोनमध्ये पण रेकॉर्ड करत होता. आणि फायनली त्याचे पनीर पोहे रेडी झाले. मग कोणी कोणी कधी ट्राय केलेत का पनीर पोहे? नक्की सांगा.